मंडळी, यंदा 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे। याच दिवशी लक्ष्मीपूजनही केले जाणार आहे। याच्या दुसऱ्या दिवशी 2 नोव्हेंबरला कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साजरा केला जाणार आहे। पती पत्नीच्या नात्यातील अटूट प्रेमाच्या या सणाला फार महत्त्व आहे। या दिवशी पत्नीकडून पतीची आरती करण्यासह त्याच्या उद्दंड आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते। बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीची पंचरंगात रांगोळी काढून पूजा केली जाते। यावेळी इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणत प्रार्थना केली जाते। याशिवाय दिवाळी पाडव्याचा सण मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो। 3.5 शुभमुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दिवाळी पाडव्याचे महत्त्व जाणून घेऊया। बलिप्रतिपदा पाडवा हा एक हिंदू सण आहे, जो वाईटावर चांगल्याचा विजय आणि अन्यायावर सत्याचा विजय साजरा करतो। पाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो। कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा या दिवसापासून विक्रम संवत्सराचा प्रारंभ होत असतो। या दिवशी गोवर्धन पूजा देखील करतात। या दिवशी अभंग स्नान आणि स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात। या दिवशी सोने खरेदी, सुवासिनीकडून पतीस औक्षण, व्यापारांचा वर्षाचा प्रारंभ केला जातो। दिवाळी पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीचे औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी स्वरूपात काही भेटवस्तू देतो। नवविवाहित दाम्पत्यांसाठी पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात। याला दिवाळ सण म्हणतात। या निमित्ताने जावयास सासरच्याकडून निमंत्रण दिले जाते। नंतर स्वादिष्ट जेवण बनवून जावयास खाऊ घातले जाते आणि नंतर त्यास आहेर दिला जातो। तत्पूर्वी पत्नी आपल्या पतीला तेल आणि उटणे लावून मालिश करते आणि स्नान घालते आणि स्नान झाल्यावर पतीचे औक्षण करते। हा सण राजा बळीच्या कथेचे स्मरण करतो। एक परोपकारी शासक ज्याला देव विष्णूंनी पाताळात गाडले होते, तथापि विष्णू बळीची नम्रता आणि भक्ती पाहून प्रभावित होतात आणि ते त्याला वरदान देतात की दरवर्षी बलिप्रतिपदा पाडव्याला पृथ्वीवर तुझी पूजा केली जाईल, तसेच तुझे स्मरण केले जाईल। मंडळी, बलिप्रतिपदेविषयी असलेल्या पौराणिक कथानुसार पार्वतीने महादेवांना याच दिवशी द्यूत खेळात हरवले, म्हणून या दिवसाला द्यूत प्रतिपदा असेही म्हटले जाते। असुरांचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता। राक्षस कुळात जन्म घेऊनही चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहित दक्ष राजा म्हणून बळीराजाची ओळख होती। दानशूर म्हणूनही हा राजा विख्यात होता, पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवांचाही पराभव केला। बळीराजाने एक यज्ञ केला। या यज्ञानंतर दान देण्याची प्रथा होती। भगवान विष्णूंनी वामन अवतार धारण केला आणि बटू वेशात बळीराजासमोर उभे राहिले। या रूपात वामनाने 3 पावले भूमी मागितली। वचनाला जागून बळीराजाने हे दान देण्याची तयारी दाखवली, तेव्हा वामन अवताराने विष्णूंनी प्रचंड रूप धारण करीत स्वर्ग आणि पृथ्वी व्यापले। 3रे पाऊल ठेवण्यात जागा शिल्लक न राहिल्याने वचनपूर्तीसाठी बळीराजाने मस्तक पुढे केले। तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून वामनाने त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले। बळीराजा गर्विष्ठ झाला, तरीही सत्वशील, दानशूर या गुणांमुळे बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील। इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते। फटाक्यांची, आतिषबाजी तसेच दीपोत्सवही केला जातो। मंडळी, आश्विन अमावस्येला करण्यात येणाऱ्या लक्ष्मी पूजनानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते। लक्ष्मी प्राप्तीसाठी नव्या भयांचे पूजन करून व्यापारी वर्ग नववर्षाचा प्रारंभ करतात। जमा खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात। तसेच व्यापारी सांगतात वह्यांना हळद कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात। या दिवशी मुहूर्ताने व्यवहार सुद्धा केले जातात। उत्तर भारतात या दिवशी गोवर्धन पूजा केली जाते। श्रीकृष्णाच्या किंवा विष्णूच्या देवळात ही पूजा होते। या दिवशी देवाला अनेक पक्वानांचा आणि मिठायांचा डोंगर अर्पण केला जातो, म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात। मंडळी, बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो। गावातील लहान मुले एका हातात फुलबाजी धरून ती गोलगोल फिरवत एक गाणे म्हणतात। दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या? लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा? आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी। पूर्वी गावाकडे घरातले गुराखी आपले गुरे रानात चारायला जायचे। तिथे त्या गुरांना बिबट्यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून एक गुराखी हातात काठी बाळगायचे
आपले गोधन वाचवण्यासाठी ते त्या बिबट्यांना काठीने हाणून पळवायचे, त्याचीच आठवण करून देणारे हे लोकगीत हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. मुळात दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण या दिवसामुळे येते. शेतकरी आज घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो, गुरांना ओवळतो, त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते. आजच्याच दिवशी गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोटा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांचा हिरसुनीने म्हणजे माडाच्या झावळांचे हिर काढून केलेली झाडू, हिर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाच्या गुराखी, कृष्ण, गवळणी आणि 5 पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूध हंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते. तसेच आणखीन एका परंपरेनुसार गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याचा म्हणजे एक प्रकारचे गवत दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गायबलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या पुढच्या पायांवर चंद्र सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच 5 पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. तर काही भागामध्ये शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून कणे म्हणजे रांगोळी काढली जाते. या कण्यात 4 दिशांना 4 आणि एक मध्यभागी असे एकूण 5 शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा म्हणून त्याला झेंडूचे फुलं वाहिले जातात. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी अशी यावेळी प्रार्थना केली जाते. शिवाय दिवाळीचा हा 4था दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्रदेवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. याला अन्नकूटोत्सवे असेही म्हणतात. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे, पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धन पूजेत केले गेले. विविध प्रकारची पक्वाने आणि खाद्यपदार्थ तयार करून ते कृष्णमूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखवणे याला अन्नकूट म्हणतात.